हॅलो फ्रेंड्स, आज आपण बोलणार आहोत मासिक पाळीविषयी. नेहमीचा प्रश्न, किती दिवस ब्लिडिंग झालं म्हणजे नॉर्मल आहे किंवा किती दिवस ब्लिडिंग व्हायला पाहिजे आणि दोन पाळ्यांमधलं अंतर किती पाहिजे. तर सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर, 2 ते 7 दिवस ब्लिडिंग होणं हे आपण नॉर्मल समजतो. 2 दिवसांपेक्षा कमी किंवा 7 दिवसांपेक्षा जास्त झालेलं ब्लिडिंग हे आपण ॲबनॉर्मल समजतो आणि ह्या दोन्ही केसेसमध्ये तुम्हाला तुमच्या स्त्रीरोग तज्ञांना भेटण्याची गरज असते. दुसरं, 2 पाळींमधलं अंतर किती असलं पाहिजे. तर नॉर्मली 24 ते 35 दिवस 24 to 35 डेज हे आपण नॉर्मल गॅप कन्सिडर करतो. याच्यामध्ये एखाद्या मुलीला जर 24 दिवसांच्या पेक्षा कमी अंतराने पाळी येत असेल, म्हणजेच तिला महिन्यातनं 2दा पाळी येणार आहे, आणि काही मुलींना 1.5 किंवा 2 महिन्यानंतर पाळी येत असेल, तर ह्या दोन्ही केसेस आपण ॲबनॉर्मल समजतो आणि ह्या दोन्ही कंडिशन्समध्ये तुम्हाला तुमच्या गायनेकोलॉजिस्टला भेटण्याची गरज आहे.